ज्योतिषशास्त्रानुसार 29 मार्चला शनी अमावस्येला शनीचं संक्रमण होणार आहे। तेव्हा शुक्र आणि राहूसह तिन्ही ग्रह त्रिग्रही योग तयार करतील असं सांगितलं जात आहे। हा शनी अमावस्येचा दुर्मिळ संयोग 3 राशींच्या जीवनात भरघोस आनंद घेऊन येणार असल्याचं सांगितलं जात आहे। कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी, चला जाणून घेऊया। पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा। ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी संक्रमण करत असतात आणि शुभ राजयोग तयार करतात, ज्याचा प्रभाव देश आणि जगातील मानवी जीवनावर पडत असतो। शुक्र, बुध, सूर्य आणि राहू हे ग्रह आधीच मीनमध्ये उपस्थित आहेत आणि संयोग तयार करत आहेत। 29 मार्च रोजी जेव्हा शनीचं संक्रमण होईल तेव्हा शुक्र आणि राहूसह तिन्ही ग्रह त्रिग्रही योग तयार करतील। अशा परिस्थितीत या दुर्मिळ योगायोगाच्या निर्मितीमुळे काही राशींचे भाग्य उजळू शकेल। तसंच या राशींना अचानक आर्थिक लाभासोबतच भाग्योदयाचीही शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे। त्यात पहिली भाग्यवान रास आहे मिथुन रास। राहू, शनी आणि शुक्राची जोडी मिथुन राशीसाठी फायदेशीर ठरू शकेल, ज्यामुळे या काळात नोकरी आणि व्यवसायात विशेष प्रगती होऊ शकते। यासोबतच कामाच्या ठिकाणी कौतुक होईल। या काळात नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना नोकरी मिळू शकेल। तसेच व्यावसायिकांना यावेळी चांगला फायदाही होऊ शकतो। व्यवसायाचा विस्तार मात्र या काळात नक्की होईल असं सांगितलं जात आहे। त्यानंतरची भाग्यवान रास आहे धनुरास। राहू, शनी आणि शुक्र यांचा दुर्मिळ संयोग धनु राशीसाठी अनुकूल ठरू शकतो। यावेळी धनु राशीच्या लोकांच्या सुखसुविधांमध्ये वाढ होईल। जीवनाच्या अनेक क्षेत्रांमध्ये विशेषतः कामाच्या ठिकाणी यशाची चिन्हे देखील आहेत। हा काळ आरोग्यासाठीही चांगला राहील आणि तुमचा आत्मविश्वास तुमच्या आयुष्याला नवी दिशा देईल। यावेळी तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता। शिवाय या काळात ज्या लोकांचा व्यवसाय रिअल इस्टेट आणि मालमत्ता या संबंधित असेल त्यांच्यासाठी विशेष लाभ होऊ शकतो। तिसरी भाग्यवान रास आहे कुंभ रास। कुंभ राशीच्या लोकांसाठी राहू, शनी आणि शुक्र यांचे संयोग सकारात्मक ठरू शकतात। त्यामुळे करिअरशी संबंधित नवीन प्रकल्प यावेळी सुरू होऊ शकतात। याशिवाय आर्थिक दृष्टिकोनातूनही हा काळ लाभदायक राहील। तब्येत सुधारेल आणि कुटुंबात सुसंवाद राहील। तसेच या काळात तुम्हाला अडकलेले पैसे देखील मिळू शकतात। तुमच्या बोलण्याचा प्रभाव या काळात वाढेल, ज्यामुळे अनेक जण प्रभावित होऊ शकतात। व्यवसाय किंवा कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत फळ देईल आणि तुम्हाला नवीन यश मिळेल। तर ज्योतिषशास्त्रानुसार 29 मार्च रोजी जेव्हा शनीचं संक्रमण होईल तेव्हा शुक्र आणि राहूसह तिन्ही ग्रह त्रिग्रही योग तयार करतील। अशा परिस्थितीत या दुर्मिळ योगायोगाच्या निर्मितीमुळे या 3 भाग्यवान राशींचं भाग्य उजळू शकतं। तसंच या राशींना अचानक आर्थिक लाभासोबतच भाग्योदयाची शक्यताही असल्याचं सांगितलं जात आहे, ज्यामुळे या 3 राशींसाठी भरभराटीचा काळ सुरू होणार असल्याचं भाकीत वर्तविलं जाते। ज्योतिषशास्त्रानुसार शनी अमावस्येच्या दिवशी शनिदेव कुंभ राशीतून गुरूच्या मीन राशीत प्रवेश करतील। शनीचा हा बदल अनेक राशींसाठी सुद्धा आनंददायी बातम्या घेऊन येऊ शकतो। खरं तर शनीच्या राशीतील बदलामुळे शनीच्या 7.5 आणि शनीच्या ध्येयाची स्थिती बदलेल। शनीच्या मीन राशीत प्रवेशामुळे मकर राशीवरील शनीची 7.5 संपेल। याशिवाय मेष ही अशी राशी असेल ज्यासाठी शनीची 7.5 सुरू होईल। शनीचा बदल हा देखील विशेष आहे, कारण या दिवशी सूर्यग्रहण आणि शनी अमावस्या देखील आहे। या दिवशी शनी ग्रहाशी संबंधित उपायांचे पालन केल्यास शनीच्या दुष्परिणामांपासून मुक्तता मिळू शकते असं सांगितलं जातं। ही संपूर्ण माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संबंधित तज्ञ व्यक्तीचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जात आहे। यात तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा। आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये कोणाची यापैकी रास आहे का त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। अशाच प्रकारे सणावारासंबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा। या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील।
तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.